श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. स्वतः श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला अधिक मास महात्म्याच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते. हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. तथापि या महिन्याचा स्वामी जो गोलोकवासी मुरलीधर पुरुषोत्तम आहे, त्यांची पूजा केल्याने आणि स्नान, दान, व्रत, नियम पाळल्याने मनुष्याला मुक्ती मिळते व त्यांचे इच्छित मनोरथ सुद्धा पूर्ण होते. नेमकं अधिक मास म्हणजे काय, तो कसा मोजला जातो, तर कालगणनेच्या 2 पद्धती असतात. एक म्हणजे सौरवर्ष आणि दुसरं म्हणजे चांद्रवर्ष. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. हे भ्रमण पूर्ण होण्याचा काळ म्हणजे 1 वर्ष असं गणित सौरवर्षाचं असतं. तर चंद्रमास आणि चंद्रवर्षाची गणना चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या काळावर अवलंबून असते. शालिवाहन शकाच्या कालगणनेप्रमाणे चैत्र वैशाख हे भारतीय महिने चंद्राच्या गतीप्रमाणे व नक्षत्रावरून मोजले जातात. त्यांना चांद्रमास म्हणतात. सूर्याची व चंद्राची रूप प्रत्येक गती थोडी वेगळी असते. चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा 28 दिवसात पूर्ण करतो. अर्थात त्यानुसार सौरवर्षाप्रमाणे चंद्रवर्षाचं 12 महिन्यांचे 365 दिवस न भरता ते 355 दिवस भरतात. प्रत्येक महिन्यात अशी तूट येत असल्यामुळे आपल्याला चांद्रमासाच्या वर्षाचे दिवस व सौरवर्षाचे दिवस यांचा ताळमेळ घालण्यासाठी साधारण दर 3 वर्षांनी म्हणजे सुमारे 32.5 महिन्यांनी 32 महिने 16 दिवस आणि 4 घटिकांनी एक चांद्रमास 2दा मोजतात आणि त्यालाच अधिक मास म्हटलं जातं. ज्या वर्षी हा अधिक मास येतो ते चंद्रवर्ष 13 महिन्यांचे असते. दरवर्षी 11 दिवस 1 तास 31 मिनिटे आणि 12 सेकंदाचा फरक पडत असतो. आता 3 वर्षांनी एकदा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची गणना करण्यात आलेली आहे. अधिक महिन्यात वेगवेगळी व्रत करण्याला आणि वेगवेगळे नियम पाळण्याला खूप जास्त महत्त्व आहे. स्वतः श्रीहरी विष्णूंनी अधिक मास महात्म्यामध्ये अध्याय 9व्यात माता लक्ष्मीला अधिक मासात कोणकोणती व्रत करावी, कोणकोणते नियम पाळावेत हे सांगितलेलं आहे. श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशन व्रत करावे. म्हणजेच काय, तर बेडवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो, रात्री झोपणं असो किंवा बसणं असो. गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही. त्यानंतर संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचं आहे. ताटामध्ये जेवण करायचं नाही. त्यानंतर अनारसे, बत्ताशे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तर ही 33 संख्येमध्ये सतपात्र म्हणजेच पात्रासह दान करायची आहेत. आता जावायला दान देणं वेगळं. हे जे दान आहे ते आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. या महिन्यात अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. जोडपं भोजन म्हणजेच एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं. किंवा तुम्ही एखादी सुवासीन स्त्री बोलवू शकता आणि तिला सुद्धा जेवण घालू शकता. त्यानंतर दीपदान करू शकता, आवळीचं स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काय करू शकत नाही. मग काय करायचं, अधिक मास सुरू होण्याच्या अगोदरच पूजा साहित्याच्या दुकानातून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल, तिथे नदी असेल तर त्या नदीचं पाणी घरी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. त्यानंतर तीळ किंवा तांदूळ सुद्धा दान आपण करू शकतो. धान्य दान करू शकतो, सौभाग्याच्या वस्तूचे दान करू शकतो, गोदान करू शकतो, धरणं पारणं भोजन दान करू शकतो. म्हणजे 1 दिवस जेवण करायचं, 1 दिवस उपवास करायचा, 1 दिवस जेवण करायचं, 1 दिवस उपवास करायचा. यालाच धरणं पारणं व्रत असे म्हणतात. हे व्रत सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा यापैकी तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल, कोणतेही व्रत करणं शक्य नसेल, तुम्हाला गोळ्या सुरू आहेत, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे यातलं तुम्ही कोणतंही व्रत करू शकत नाही, तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे व्रत केल्याचं पुण्य जे आहे, जर आपण अधिक मासात जेवण करताना मौन पाळलं तर यामुळे आपल्याला या सर्व व्रताचं पुण्यफळ मिळतं.
किंवा बघा, जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय असेल तर तुमच्या बोलण्यामुळे खूप लोक दुःखी होतात. मग घरचे असतील, बाहेरचे असतील, तर संपूर्ण अधिक मास तुम्ही कठोर बोलण्याचं व्रतसुद्धा करू शकता. तर या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतसुद्धा आहेत की जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वस्तिक व्रत हे सुद्धा आहे, लाख होळी व्रत आहे. मग हे लाख होळी व्रत बरेच जण आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण असतात तर त्यांना 1.25 लाख तुळशीपत्र अर्पण करतात. अधिक मासामध्ये किंवा संपूर्ण चातुर्मासामध्ये मिळून किंवा फुलं धान्याचे सुद्धा लाख होळी वाहिली जाते. त्यानंतर गोपद्म व्रत केलं जातं. दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाष्ण स्त्री बोलवून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या सुवासीन स्त्रीला बोलावून रोज तिला चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला देऊ शकता. एकतर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा दूध देऊ शकता. तर ही काही व्रते आहेत आणि दाने आहेत तर ती आपण अधिक मासात करू शकतो. मंडळी, यंदा 2026 मध्ये अधिक मास हा 17 मेला रविवारी सुरू होत आहे आणि 15 जून 2026 वार आहे सोमवार रोजी हा अधिक मास संपत आहे. अधिक मासामध्ये पुरुषोत्तमाची म्हणजे श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे. तसेच लेक जावयाला आपण लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतो. म्हणूनच अधिक मासामध्ये लेक जावयाला लक्ष्मीनारायण स्वरूप मानून त्यांचा मानपान केला जातो व जावयाला वाण सुद्धा दिले जाते. आता बघा, हौसेला मोल नाही. हौस आहे, मला आवडतं म्हणून किंवा यांनी असं केलं त्यांनी तसं केलं म्हणून तुम्ही कितीही मोठा थाटमाट करू शकता. पण जर तुम्ही सक्षम असाल तर मुलीला आणि जावयाला त्यांच्या मनाप्रमाणे कपडे घेऊ शकता. जावयाला सोन्याची अंगठी घेऊ शकता. मुलीला पैंजण किंवा चांदीच्या ताटाचा सेट देऊ शकता. बरेच जण चांदीचं ताट, त्यामध्ये वाटी, तांब्या, पेला, चमचा असा सेट म्हणून देतात किंवा अजून काही तुम्हाला चांदीच्या वस्तू द्यायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्हाला हवी तशी तुम्ही लेक जावयाची हौस मोज करू शकता. जावयाला जर तुम्ही सोन्याची अंगठी दिलेली असेल तर मुलीला छोट्यात छोटी का होईना चांदीची वस्तू ही आवर्जून द्या. आणि आता बघा, सोनं महाग झालेलं आहे, सोनं तर काही आपण देऊ शकत नाही. मग लेक जावयाला छोट्यात छोटी का होईना चांदीची एखादी वस्तू वाण म्हणून देण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही सक्षम असाल तर तुमच्या हौशेप्रमाणे तुम्ही सोन्या चांदीच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही देऊ शकता. पण चांदीचा त्यामध्ये आवर्जून वापर करावा. हवं तर तुम्ही एखादी चांदीची निरांजन सुद्धा देऊ शकता. आता चांदी या अधिक मासामध्ये जावयाला वाण देण्याला का महत्त्व आहे? कारण की लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जावयाला चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती ही भगवान शंकरांच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध हा प्रेमाचा कारक शुक्र आणि धनाचा मनाचा कारक चंद्राशी संबंधित आहे. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठी ही चांदीचा उपयोग होतो. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. अधिक मासात चांदीच्या निरांजनाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. याचं कारण असं की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अधिक मासात दीपदान केलं जातं आणि याला खूप जास्त महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरांजन नक्की द्या. जावयाला चांदीचे निरांजन दिल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचे निरांजन जावयाला देता तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू, केतू यांचे वाईट परिणामही कमी होतात असं सुद्धा सांगितलं जातं. पण हे करावंच असं अजिबात नाही. साधं आणि सोपं धोंड्याच्या महिन्यात कोणत्याही एका दिवशी शुभ दिवशी बघून तुम्ही कॅलेंडरवर बघितलं तर त्यावर लिहिलेलं असतं शुभ दिवस म्हणून. तर त्या शुभ दिवशी जावयाला आणि लेकीला आपल्या घरी बोलवायचं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील असतील किंवा त्यांच्या घरात सासरची मंडळी असतील त्या सर्वांना आपल्या घरी बोलवायचं आहे. काही अडचणीमुळे संपूर्ण धोंड्याचा महिना लेक जावयाला बोलवणं झालं नाही तर तुम्ही ही एक चूक करू नका. अधिक मासाचा शेवटचा दिवस आहे. लेक जावयाला बोलवायचं आहे, त्यांचा मानसन्मान करायचा आहे. पण असं अजिबात करू नका, कारण अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी अमावस्या असते आणि अमावस्येच्या दिवशी लेक जावयाला बोलावून त्यांचा मानपान करू नका. यापेक्षा तुम्ही धोंड्याच्या महिन्यात लेक जावयाला नाही बोलवलं तरी सुद्धा चालेल, पण अमावस्येच्या दिवशी मात्र चुकूनही त्यांना बोलवू नका. ज्या दिवशी तुम्ही धोंडे जेवणासाठी जावयाला घरी बोलवणार आहात त्या दिवशी लेक जावई
आणि सासरची मंडळी दरवाजात आली की त्यांच्यावरून तुकडा उतरून टाकला जातो। आता आमच्याकडे ही पद्धत आहे। तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर दरवाजावरती आल्यानंतर उंबरट्याच्या बाहेर त्यांच्या पायावर पाणी टाकायचं आहे, त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे, औक्षण करायचं आहे आणि मग त्यांना उजवा पाय घरामध्ये टाकून घरामध्ये बोलवायचं आहे। त्यांच्यासाठी पुरणवरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे। जावयाला जर एखादा पदार्थ खूप आवडत असेल तर जावयाच्या आवडीचा सुद्धा एखादा पदार्थ बनवायचा आणि आवर्जून धोंडे जेवणाच्या स्वयंपाकामध्ये पुरणाचे धोंडे हे बनवायचे आहेत। आता पुरणाचे धोंडे खूप मोठे मोठे वगैरे बनवू नका, ते खावेसे वाटत नाहीत। छोटे छोटेच बनवा, पण अगदी चांगले बनवा, म्हणजे ते खाल्ले गेले पाहिजेत। नाहीतर काय, धोंडे जेवण आहे म्हणून बऱ्याच ठिकाणी बघितलं खूप मोठे मोठे जाड धोंडे करतात, मग ते खावेसे पण वाटत नाहीत आणि मग ते वायाला जातात। म्हणून छोटे छोटे धोंडे बनवा, पण चांगले बनवा, ते बघूनच खावेसे वाटायला पाहिजेत। लेक जावयाला वाण देण्यासाठी ज्या काही वस्तू तुम्ही काढून ठेवलेल्या आहेत तर त्या सगळ्या एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायच्या आहेत। त्यांचं पूजन करायचं आहे। देवघराच्या आजूबाजूला त्या ठेवायच्या। त्या सगळ्या वाणावर हळद कुंकू अर्पण करायचं, फुलं व्हायची, धूपदीप ओवाळायचं आणि त्या सगळ्या वाणाला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि ते वाण तसंच ठेवायचं। वाण देण्या अगोदर लेक जावयाला जेवू घालायचं आहे। त्यांना जेवणासाठी पाट किंवा आसन मांडायचं आहे, रांगोळी काढायची आहे आणि तुमच्याकडे जर असेल तर चांदीच्या ताटात तुम्ही त्यांना जेवायला वाढू शकता आणि नसेल तर आपलं जे ताट स्टीलचे ताट असतं तर त्यामध्ये जेवायला वाढलं तरी सुद्धा चालेल। जावयाला वाण देण्यासाठी तुम्ही 33 बत्ताशे घेऊ शकता, 33 अनारसे घेऊ शकता किंवा 33 पुरणाचे धोंडे सुद्धा घेऊ शकता किंवा ते 33 फळं जरी दिली तरीही चालतील। फळं जर द्यायची असतील तर जावयाच्या आवडीची दिली तर अतिशय उत्तम आहे। जे काही तुम्ही जावयाला 33 वाण देणार आहात तर ते आपल्याला सतपात्र म्हणजेच सतपात्रासह ते वाण द्यायचं आहे। कोणत्याही धातूचं एखादं ताट घ्यायचं, स्टीलचं असेल, तांब्याचं, पितळेचं, काशाचं, चांदीचं, त्यामध्ये जी काही वस्तू आहे तर 33 या प्रमाणात जावयाला वाण म्हणून द्यायची आहे। ती ठेवायची, त्यावर एक निरांजन ठेवायचं। निरांजन तुम्ही चांदीचं ठेवलं तर अतिशय उत्तम, पण ती शक्य नसेल तर पितळेची किंवा तांब्याची निरांजन ठेवायची आहे। त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजलेली फुलवात ठेवायची, ती प्रज्वलित करायची आणि त्यानंतर हे सर्व साहित्य जावयाला वाण म्हणून आपल्याला द्यायचं आहे। तर या प्रकारे धोंड्याच्या महिन्यामध्ये अमावस्या सोडून कोणत्याही एका शुभ दिवशी जावयाला व त्यांच्या घरच्यांना बोलवून अशा प्रकारे त्यांचा मानसन्मान करायचा आहे। आणि हो, जावयाच्या घरी जी मंडळी बोलावलेली आहे तर त्यांना यथाशक्ती तुम्हाला जसे घडतील तसे कपडे आपण त्यांना करू शकतो। आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान आपल्या सणांशी रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।